मायक्रो कंट्रोलरचं टायटल आहे थर्मोकपल बेस्ड टेम्परेचर मेजरमेंट यूजिंग मायक्रो कंट्रोलर. आम्ही यामध्ये के टाईप थर्मोकपल यूज केलेला आहे. आपण बघू शकता हे त्या के टाईप थर्मोकपलचं मॉड्यूल आहे आणि आपण त्याला ऑन म्हणजे डिस्प्ले करू शकता. जे काय टेम्परेचर आपण देणार आहोत त्या टेम्परेचरचं डिस्प्ले होते. पहिल्यांदा हे पॉवर सोर्ससाठी आपण हे यूज केलेलं आहे. इथं आपण AC सप्लाय किंवा DC सप्लाय देतो. AC सप्लाय दिल्यावर हे जे 4 डायोड आहेत हे रेक्टिफायर म्हणून काम करतात आणि याला ACला DCत कन्वर्ट करतात. इथे पाहू शकता इथे कॅपॅसिटर यूज केला आहे. याच्यामध्ये प्युअर DC मिळते. प्युअर DC त्याचे इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी कॅपॅसिटर यूज केला आहे. त्याच्यासमोर एक LED आहे. त्या LED सर्किट ऑन आहे की ऑफ आहे दर्शवते. त्या सर्किटला आपण एक रेजिस्टर्स कनेक्ट केलेला आहे. हे व्होल्टेज रेग्युलेटर आहे. व्होल्टेज रेग्युलेटरचं असं त्याचे कॅरेक्टरिस्टिक असते की 0पेक्षा जास्त व्हॅल्यू त्याला इनपुट जर दिलं 1 द्या किंवा 2 द्या त्याचं आउटपुट आपण 5 व्होल्टमध्ये घेतो. व्होल्टेज रेग्युलेटर हे कॉन्स्टंट सप्लाय देते 5 व्होल्ट. आणि हे आपली रिसेट सर्किट आहे. इथून कॅपॅसिटर आहे 100 मायक्रोफॅरेडचं कॅपॅसिटर आहे. रिसेट सर्किटला आपण जे काय रिसेट सर्किटला जे सप्लाय देतो ते कॅपॅसिटर थ्रू आपण इकडे दिलं जातं. त्याच्या अक्रॉस एक रेजिस्टन्स लावलेले आहे. आणि हे पाहू शकता कोडिंगचे पिन आहेत. इथून आपण कोड जे मायक्रो कंट्रोलरला जे कोड यूज होते ते कोड आपण इथून इन्सर्ट करतो. कारण कुठेही आपल्याजवळ लॅपटॉप नसल्यामुळं आपण हे पिन्स यूज केलेले आहेत. या पिन्सनुसार आपण इथून कोड इनपुट करतो. हे मायक्रो कंट्रोलर 8 मेगा 8085 आपण यूज केलेला आहे. त्याची जे हर्ट्स म्हणजे त्याची जे फ्रिक्वेन्सी आपण कंट्रोल करतो वर्किंगची ते आपण इथं एक ऑसिलेटर म्हणून यूज केलेला आहे. आणि इथं जे 2 आर्थिंग ग्राउंड जे इलेक्ट्रॉनिक कोणत्या इक्विपमेंटला आपण आर्थिंग केले जाते म्हणतात ते इथं आपण ग्राउंडिंग केलेलं असते या इक्विपमेंट. हे पोटॅन्शिओमीटर आहे. पोटॅन्शिओमीटर आपण जे डिस्प्लेची जे इंटेन्सिटी आहे किंवा ब्राईटनेस समजा ते आपण या पोटॅन्शिओमीटरला कंट्रोल करू शकतो. असं आपलं एक आपला डिस्प्ले 16:2 डिस्प्ले आहे. याच्यावर आपण जे काही टेम्परेचर आहे याच्यावर डायरेक्टली दर्शवतो. हे 2 LED आहेत. जसंही येलो LED ऑन होते तेव्हा टेम्परेचर अबो 60 डिग्रीच्या कमी असते आणि जसंही रेड LED ऑन होते तेव्हा 60 डिग्रीच्या अबो आपण टेम्परेचर असं डिटेक्ट करते. हे 2 डिटेक्शनसाठी आपण यूज केलेलं आहे. हे डिटेक्शन जे आहे 60 सेल्सिअस ते आपण मायक्रो कंट्रोलरच्या कोडिंगमध्ये सेट केलेलं आहे. त्यानुसार आपण कोणते व्हॅल्यू सेट करू शकता. इंडिकेशनसाठी आपण हे LED यूज केलेलं आहे. हे ॲडॅप्टर आहे. आपण जे DC सप्लाय म्हणत आहोत इनपुटला हे ॲडॅप्टर AC सप्लायला DC सप्लायमध्ये कन्वर्ट करते. 100 व्होल्ट द्या किंवा सिंगल फेज सप्लाय द्या त्याला आपण 12 व्होल्टमध्ये आउटपुट घेतो आणि 1 अँपेअरमध्ये कन्वर्ट करून देतो. 1 अँपेअर आउटपुटला 12 व्होल्ट आणि 1 अँपेअर आपल्याला भेटते. ह्या ॲडॅप्टरनं आपण ह्या सर्किटला आपण DC सप्लाय देतो. अशा प्रकारे आपलं मायक्रो प्रोजेक्ट जे आहे आपलं प्रोजेक्ट आहे ते वर्क होतं. थँक्यू. हे ॲडॅप्टर आपण इथं पॉवर जे सप्लाय आहे ते देत आहोत आणि स्विच ऑन पाहू शकता असं सर्किट ओपन होते. हे लाईट इंडिकेशन दाखवते ऑन ऑफचं. सर्किट असं ऑन होते. आता टेम्परेचर देऊत आपण लिहा जसंही टेम्परेचर अबो 60 जाते आपण बघू शकता जास्त टेम्परेचर गेलेलं आहे. 143-44 चालू आहे. आपण हीट करून ठेवलेलं आहे थर्मोकपलला त्यामुळे आपली रेड लाईट ऑन झालेली आहे. अबो 60च्या टेम्परेचर दाखवत आहे. एवढीच.